नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, आज कपडे वगैरे धुवायचं पाठीमागेच ठेवलं होतं, कारण आज आमच्या इथं पाणीच नव्हतं, मोटर चालू झालेली नव्हती. आणि काय होतं, 9:45 बरोबर लाईट जाते, ती 2लाच येते. तर मग म्हटलं, काल मी खूप सारे म्हणजे 10 ते 15 फॉल जे आहेत ना ते धुवून ठेवले होते, तर ते मला प्रेस करायचे होते. तर मग अगोदर ते फॉलच प्रेस करायला बसले, कारण लाईट गेल्यानंतर मग काहीच होऊ शकत नव्हतं. आणि मला ह्या साड्या सगळ्या द्यायच्या होत्या. अर्जंटच हे कस्टमरचं काम आलेलं होतं. खूप सारे म्हणजे 15 साड्यांना मला फॉल करायचं होतं आणि 5 साड्या होत्या त्या फक्त पिको करायच्या होत्या, त्याला फॉल लावायचे नव्हते, कारण ते वयस्कर कस्टमरच्या त्या 5 साड्या होत्या. मग त्यांना म्हणजे ते फॉल आवडत नाही, म्हणून त्यांनी 5 साड्यांना फक्त पिको करायला सांगितलेलं. तर अशा टोटल सगळ्या भरपूर साड्या होत्या, त्या मला करून द्यायच्या होत्या. तर इथं मग मी प्रेस करायलाच बसलेली होते, कारण नंतर लाईट जाणार होते, मला माहीतच होतं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला की माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते. तर इथे एक फॉल जो आहे तो मी प्रेस करून घेत होते. तर फॉल जो आहे तो प्रेस केल्यानंतर काय होतं, म्हणजे आपल्याला हात शिलाई करताना पण सोपं जातं, कुठे घोळ येत नाही साडीला. आणि फॉल जर चुरगळलेला वगैरे असेल तर आपण हात शिलाई करताना साडीला मध्येच कुठेतरी घोळ येतो, कारण ते आपण मग ओढून घेऊन असं व्यवस्थित प्लेन करूनच आपल्याला फॉल जो आहे तो लावावा लागतो. त्याच्यामुळे प्रेस केलेलाच बरा असतो. मी तर प्रत्येक फॉल धुवून म्हणजे सर्वात पहिल्यांदा अर्धा तास पाण्यात भिजत घालते, नंतर काढते, नंतर सुकवते आणि नंतर वाळल्यानंतर हे प्रेस करून घेते. मगच मी फॉल लावते, तरच छान असा फॉल एकसारखा कुठे चून वगैरे पडत नाही, समान असा बसतो. तर साडीला कुठे एका ठिकाणी जरी घोळ आला तर पूर्ण फॉल आपल्याला उसवून काढावा लागतो आणि नंतर डबल लावावा लागतो, कारण कस्टमर तेवढ्या चूनसाठी सुद्धा आपल्याला साडी माघारी देऊ शकतो. त्यामुळे आपण आधीच काळजी घेतलेली बरी. आणि नंतर मग फॉल हे प्रेस करून झाल्यानंतर कपडे वगैरे धुतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा अगोदर एक ब्लाऊज आहे, तर तो थोडासाच राहिलेला आहे, तर तो मी अगोदर पूर्ण करणार आहे आणि नंतर मग साड्यांना फॉल लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मग माझाच काम भरपूर आहे तसं मला आज. तर करायचं किती होतं आहे ते बघायचं आता. आणि आज रंगपंचमी पण आहे, तर मुलं आत्ता तरी सध्या शाळेत गेलेली आहेत, तर ती आल्यानंतर त्यांचा आज काय वेगळाच मूड असणार आहे, कारण आज रंगपंचमी आहे. तर आमच्या इथं होळीपासून असं रंग खेळायला चालू करत नाहीत, फक्त एकच दिवस रंगपंचमी दिवशीच रंग खेळतात. तर गावाकडे असंच असतं, होळीपासून सुरुवात करत नाहीत. होळी दिवशी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करतो, होळी वगैरे करतो, नैवेद्य दाखवतो, पण रंग त्या दिवशी काही खेळत नाही. तर रंगपंचमी दिवशीच इथं गावाकडे रंग खेळला जातो, एकच दिवस तोही. त्यामुळे मुलांना आज मुलं दिवसभर रंगच खेळणार आहेत. तर ते येईपर्यंत इथं फॉल वगैरे माझं राहिलेलं काम करून घेते. आणि तुम्हाला साड्यासुद्धा मी दाखवणार आहे, तर किती साड्या आहेत त्या. तर बघा, ही एक पिशवी गुच्छ भरलेली आहे. तर याच्यामध्ये ज्यांना ज्यांना फॉल लावायचे आहेत त्या सगळ्या साड्या याच्यामध्ये आहेत. या सगळ्या साड्यांना फॉल लावायचे आहेत. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या पण आहेत दुसऱ्या पिशवीमध्ये, तर त्यांना फक्त पिको करायचं आहे. तर या पिशवीमध्ये 4 साड्या आहेत आणि 4 साड्या मशीनवरती आहेत, तिथं ठेवलेल्या आहेत. तर ह्या बघा, एवढ्या साड्या मला आज करायच्या आहेत. सगळे फॉल साड्या मी काढून ठेवलेल्या आहे इथं. आणि फक्त पिको करायच्या साड्या आहेत त्या साईडला आहेत. आणि इथं ब्लाऊज बघा माझा थोडासाच राहिलेला आहे, म्हणजे बाही जोडायची आणि फिटिंग करायचं आहे. तर फिश कट बाही इथं मी स्टिच केलेली आहे. बघा, इथं फिश कट बाही स्टिच केलेली आहे. छान असा ब्लाऊज शिवून तयार होणार आहे आपला. पाठीमागचा भाग, पुढचा भाग सगळं मी शिवून तयार केलेलं आहे. ही एकच बाही जोडायची आहे, तर तीसुद्धा शिवून मी तयार केलेली आहे. फक्त जोडायची आणि नंतर फिटिंग करायचं आहे. तर लगेचच आता इथं स्टिच करायला बसते, म्हणजे मला नंतर मग साड्यांचं उरकून द्यायचं आहे कस्टमरला.
तर ब्लाऊज थोडा राहिलेला आहे म्हणून अगोदर तो पूर्ण करून घेते. आणि तो सुद्धा मला द्यायचा होता म्हणून त्यालासुद्धा लगेच मी हुक वगैरे लावून घेणार आहे. तर कंप्लीट करणार आहे. या ब्लाऊजची साडी अगोदरच मी पिकोफॉल करून ठेवलेली आहे. फक्त हा ब्लाऊजला मग हुक लावलं का मग आपल्याला कस्टमरला साडी ब्लाऊज दोन्हीही एकत्र देता येतं. तर बघा, स्टिच करायच्या वेळी नेमकं एकतर मला उशीर झालेला, त्याच्यामध्ये खालचा दोरा तोट वरचा दोरा तोट असं काहीतरी प्रॉब्लेम आज येत होता. तर तुमच्याही बाबतीत असं होत असेल, आपल्याला ज्यावेळी घाई गडबड असते त्यावेळी नेमकं दुसरेच कुठले तर प्रॉब्लेम उठून बसलेले असतात, जे म्हणजे आपल्याला वाटत नाही की हे प्रॉब्लेम होतील, तर ते उठून बसलेले असतात. पण असू दे, चला जाऊ दे, आयुष्य आहे म्हटल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम फेस करतच आपल्याला पुढे जायचं असतं. आणि नंतर इथं मग मी तसंच चालू केलं शिवायला. तर ही सुद्धा बाही आता मी इथं जोडून घेणार आहे. घेतले एक, तर दोन्ही बाही आता जोडून इथं घेतलेले आहेत. तर बघा, एकदा लूक फिटिंग करायच्या अगोदरचा लूक दाखवते. कटोरी ब्लाऊज आहे हा, पाठीमागे सिंपल गोलगळा आहे. तर इथं बघा, ब्लाऊज फिटिंग वगैरे करून झाला. आता लगेच इथं हुक पण लावून घेते म्हणजे कस्टमरला साडी ब्लाऊज मला लगेच देता येईल. तर इथं असं तर माझ्या पाठीमागे तुम्हाला इथं पोती उभा केलेली दिसत असतील, तर ती विकायची आहेत. आपल्या रानातला गहू जो झालेला होता तो अशी पोती भरून ठेवली आहेत. बाकीचे 7 ते 8 पोती बाहेर तिकडं कणग्या, आमच्या इकडं धान्य ठेवायला मोठ्या कणगी असतात, तर त्याच्यामध्ये भरून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामधून उरलेलं जे धान्य आहे, गहू जो आहे तो इथं पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आहे. तरी इथं 5 पोती आहेत बघा आहेत. आणि आणखी एक पोत म्हणजे घरी खायला सेपरेट एक पोतं ठेवलेलं आहे. आपल्याला घरी पण वर्षभर लागतं, त्याच्यासाठी सेपरेट एक पोतं ठेवलेलं आहे. झाला बऱ्यापैकी गहू झाला तसा त्या मानाने, आणि ती तासी ठेवलेली आहेत. नंतर आता सध्या लगेच विकायचं म्हटलं तर त्याला दर नाहीत. आमच्या इथं भरपूर गहू झालेला आहे प्रत्येकाकडे, त्याच्यामुळं बाजारामध्ये गव्हाला जास्त दर नाही, म्हणून आम्ही तो ठेवणार आहे आणि नंतर दर आल्यानंतर विकणार आहे. तोपर्यंत थोडीशी अडचण होती, तर असू दे, आपण ते कमी भावाने विकलेलं म्हणजे आपल्याला परवडायला तरी पाहिजे, म्हणून तो तसाच गहू आम्ही इथं ठेवलेला आहे. पोती भरून शिवून वगैरे सगळं ओके केलेलं आहे. तर शेतकऱ्यासाठी बघा, शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही, व्यापाऱ्यांना ठरवावं ते ठरवतात. तर ही एक खरं शोकांतिकाच आहे. तर बघा, मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात तर त्यांच्या प्रोडक्टाची किंमत ते स्वतः ठरवतात, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तसं नसतं. शेतकऱ्याला पुढे व्यापारी जे ठरवतील दर तोच मान्य करावा लागतो. आणि खरं तर शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावं लागतं बघा. तर आता इथं सगळी मुलं आलेली आहेत, रंगपंचमी खेळायला आलेली आहेत, मला रंगवायला. सगळ्यांनी इकडे बघा. नको बाई मला, नको नको नको, नुसतं असं लावा मला, असं असं थोडं थोडं, नको नको, मोबाईल भिजल. नको नको म्हणत असताना मलाही मुलांनी रंग लावलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.